This recipe is available in Marathi as well as English. For English, see the description below the video to see the ingredients and procedure to follow. Thank you. नमस्कार, मी रेखाच किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण पारंपरिक पदार्थ मऊ जाळीदार म्हैसूर पाक कसा करायचा हे पाहणार आहोत. म्हैसूर पाक हा कर्नाटकचा आयकॉन आहे आणि सर्वांच्याच आवडीचा आहे. अधिक महिन्यात जावयाला वाण म्हणून बत्तासे, अनारसे वगैरे देतात. त्यामध्ये म्हैसूर पाकाला देखील मान आहे. या अगोदर आपण 17व्या एपिसोडमध्ये पारंपरिक पद्धतीने अनारसे कसे करायचे हे पाहिले आहे आणि काही महत्त्वाच्या टिप्स देखील पाहणार आहोत. चला तर आपण आता म्हैसूर पाक करण्यासाठी लागणाऱ्या काही महत्त्वाच्या टिप्स पाहूया. प्रथम चणा डाळ पीठ म्हणजेच बेसन थोडंसं गरम करून चाळून घ्यायचे, म्हणजे त्यातील गुठळ्या वगैरे नाहीशा होतात. ज्यामध्ये म्हैसूर पाक तयार झाल्यावर घालणार आहोत त्या ताटाला किंवा टीनमध्ये बटर पेपर घालून त्याला तूप लावून ठेवायचे. नंतर तूप पातळ करून घ्यायचे. त्यामध्ये तेल आवडत असेल तरच घालायचे, नाहीतर फक्त साजूक तूप घेतले तरी चालते. फक्त तेल किंवा फक्त तूप वापरून देखील म्हैसूर पाक करता येतो. नंतर एका पॅनमध्ये साखर आणि पाणी घालून एक तारी पाक करायचा. नंतर गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची. नंतर बेसन पिठामध्ये अर्धा कप तूप घालून मिक्स करून घ्यायचे. शेवटी 1 मिनिट गॅस मोठा ठेवायचा. गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत. नंतर पाक तयार झाल्यावर त्यामध्ये तुपात मिक्स केलेलं बेसन पीठ घालायचे. चिमूटभर पिवळा रंग आवडत असेल तरच घालायचा. वेलची पूड घालायची. एकसारखं ढवळत राहायचे. गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची. थोडं थोडं करत उरलेलं तेल किंवा तूप काय असेल ते घालायचे. शेवटी बुडबुडे यायला लागल्यावर थोडंसं पीठ बोटावर घेऊन डिशमध्ये टाकून बघायचे. त्याची गोळी तयार झाली की समजायचे की पीठ परफेक्ट तयार झाले. नंतर टीनमध्ये पीठ ओतायचे. ही प्रक्रिया फास्ट करायची. इतर वड्या करताना आपण थापतो तसे याला करायचे नाही. फक्त पीठ पसरायचे. नंतर गरम टीनमध्येच कट करायचे. थोडं थंड झाल्यावर टीन उलटा करून वड्या काढायच्या. आपण आता साहित्य पाहूया. या मेजरमेंटच्या कपानं 1 कप गरम करून चाळून घेतलेलं चणा डाळ पीठ म्हणजेच बेसन, 1 कप साजूक तूप, 1 कप साखर, 1 टीस्पून वेलची पूड, अर्धा कप पाणी. तुम्ही मेजरमेंटसाठी कप वाटी जे काही घ्याल त्या पद्धतीनं प्रमाण घ्यायचे. आता आपण पाक करायला ठेवूया. गॅसची फ्लेम मीडियम ठेवूया. यामध्ये साखर घालूया, पाणी घालूया आणि एकसारखं असं मिक्स करत ढवळत एक तारी पाक करूया. पाक होईपर्यंत आपण इकडं या बाउलमध्ये चणा डाळ पीठ घेऊया. यामध्ये थोडं तूप घालूया आणि मिक्स करून ठेवूया. पाक होईपर्यंत असं बघा चणा डाळ पीठ असं तुपात भिजवून घेतलं आणि गुठळ्या होऊ दिल्या नाहीत. आणि असं टीनमध्ये बटर पेपर घालून त्यालाही तूप लावून घेतलं. तुम्ही ताटात वड्या करणार असाल तर ताटाला तूप लावून घ्यायचे. आता पाक झाला आहे का बघूया. बघा अशी तार धरायला लागली म्हणजे पाक तयार झाला आहे. आणि असं बोटार घेऊन देखील बघायचं. बघा असं तिकडे बघा तार असं कसं यायला लागलेली आहे. बघा ही तार अशी यायला लागलेली आहे. आता आपण गाकडे गॅसची फ्लेम लो ठेवूया आणि त्यामध्ये हे पीठ घालूया.
असं एकसारखं मिक्स करत राहायचं. यामध्ये वेलची पूड घालूया. यामुळे मी थोडासा पिवळा कलर घालणार आहे. तुम्हाला आवडत असेल तरच तुम्ही घालायचा. आणि व्यवस्थित हे मिक्स करूया आणि शिजवूया. पाकामध्ये तुपात भिजवलं बेसन ते घालून असं मिक्स करून घेतलं. यामध्ये आपण आता थोडं थोडं करत तूप घालत, एकदम तूप सगळं घालायचं नाही, थोडं थोडं घालायचं आणि मिक्स करत असं शिजवून घ्यायचं. बघा पीठ आता पॅनपासून असं कडा सोडायला लागलेला आहे. पीठ व्यवस्थित शिजलेलं आहे आणि बघा अशी जाळी देखील पडायला लागलेली आहे. आपण एका डिशमध्ये हे पीठ घालूया आणि अशी हे बघा गोळी व्हायला लागलेली आहे, म्हणजे पीठ परफेक्ट झालेलं आहे. आपण आता हे पॅनमध्ये ओतूया. पहिला गॅस बंद करूया. ही प्रक्रिया फास्ट करायची आणि थापायचं नाही, असं फक्त एकसारखं पसरायचं. आणि असं पॅक करूया. आणि थोडंसं थंड झाल्यावर असं आपण फक्त यामध्ये असं छेद द्यायचे आहेत आपल्याला हव्या त्या आकाराचे. 1 मिनिट झाला. आपण आता या टीनमध्ये असं काप देऊन ठेवूया. लगेच वड्या काढायच्या नाहीत, थंड करायला ठेवायच्या आहेत. आणि थंड झाल्यावर पण वड्या काढूया. तर वड्या थंड झाल्या, पण वड्या काढूया. बघा अशा वड्या किती मस्त निघायला लागल्यात आणि जाळी देखील किती छान पडली आहे. आणि आता मस्तपैकी म्हैसूर पाक तयार. वाह क्या बात है, लाजवाब. अशा पद्धतीने मऊ जाळीदार म्हैसूर पाक तुम्ही जरूर करून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल. लाईक आणि सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका. पुन्हा असेच भेटत राहू नवीन नवीन वेगवेगळ्या आणि छान छान रेसिपी घेऊन, महत्त्वाच्या टिप्ससह. धन्यवाद. मस्त खा आणि स्वस्थ राहा आणि आपले आरोग्य उत्तम ठेवा. Don't forget to like, share, comment and subscribe. Hit the notification bell ting to get the notifications whenever we upload the new video. Stay tuned for healthy, homemade and tasty recipes every week. Thank you.